ते संजय भीमरावजी तायडे दादाचे भाऊ आणि गावात कोणासोबत चांगलं पटे सगळ्यासोबतच चांगलं पटे पण हे विशेषमधून एक होते आणि एक होते आमचे जयकृष्ण दादा त्यालाही भेटू आपण 5 मिनिटानंतर त्यालाही भेटू ते त्यांची सगळं कारभार म्हणजे शेती वगैरे आहे गावात नसल्यामुळे मुलीच्या शिक्षणामुळे प्रवीण भाऊ अमरावतीला राहायला गेले आणि थोडंसं शेतीचं सांभाळासाठी ते असतातच सोबत आणि पूर्ण गावच त्यांच्या सोबत आहे पण आता पाहू दादा आपल्या प्रेक्षकाला सगळ्यांना म्हणजे आनंदही होईल आणि सत्य परिस्थितीचे हो. आम्ही त्यांचं शिक्षण झालं काकड्याला 11वी पर्यंत. ते काकड्यापर्यंत रोड नव्हता, कच्चा रोड. आम्ही एक सायकल घेऊन दोघं जात होतो. अच्छा तुमचं आणि त्याचं काय आता वय? मी त्यांच्यापेक्षा 4 महिन्यानं मोठा आहे. पण ते मोठं आम्ही समजत नव्हतो कारण तेच मोठेच दिसत होते कारण पहिल्यापासून हाडीनं उंच पुढे त्यामुळं आणि स्वभाव असा शांत आहे पण खरं पटे त्यांना पहिलेपासूनच. हा खऱ्यासाठी गरम होते ते. अच्छा सायकलनं दोघे जण शाळेत जात होते इथून काकडा 3 किलोमीटर जवळपास आहे. नाथे शाळेत होते ना नाथे जनाबाई नाते आणि त्यांचा असा कसा मिळावू स्वभाव होता पहिलेपासून. आम्ही एक जण नाही 10 जण बसत होतो गप्पा गोष्टी असे. पहिल्यापासून त्यांना छंद होता शेतीचा छंद होता. त्यांनी शेती सुद्धा केली. शेती तर आजही करतील ते. तुम्ही मागच्या वर्षी टिपण वाहताना पाहिलं त्याला. शेतीचा छंद होता. पीक काळाचं म्हणजे ते सगळ्यांना केलं पाहिजे असे सगळे विषय हे होती. तुम्ही हे पेरा आम्ही हे पेरतो असं कॉम्पिटिशन. स्वभाव पहिल्यापासून असा मजेशीर होता. बरं राजकारणाचा खेळ कधीपासून चावला त्याला? नंतर शिवसेनेचे अध्यक्ष झाले आमच्या इथं. तेव्हा विरोध होता. बंडभाऊ घोम आणि ते दोघं आमच्या इथूनच ते वर गेलेले आहे. परंतु ते निवड झालेली होती प्रवीण भाऊ तायडे यांना सेनेचा अध्यक्ष करा. सर्वजण बसलो आम्ही. सेनेचे अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर काय झालं की अजून त्यांनी 8 दिवसांना आरोप घेतला नाही पुन्हा सभा घ्या सेना आम्हाला हे अध्यक्ष पाहिजे नाही कारण विरोध होता. असं तायडे आणि आसामी पाटील म्हणतात त्यांना असा विरोध पहिल्यापासून आमच्या गावाला होता. आसामी पाटील ते मग चला मग नंतर आणखी ते मग हे झालं सभा झाली मग ते सेनेचे अध्यक्ष मग ते बंडभाऊ घोमले केलं. ठीक आहे. असं करता करता मग ते राजकारण संसरलं पूर्ण. विरोधात गावापासूनच आमचा विरोध असा निर्माण झाला असा की पण मी पाहिलं आज गावात भरपूर काही लोक आहेत तुमच्या विठ्ठलरावजी भागवत झाले धामणकर आहेत हे तुमचे विरोधक होते. राजकीय विरोधक होते. एका काळात आमच्या राजकीय विरोधक होते पण आता मी पाहिलं म्हणजे इलेक्शनच्या वेळेस हे सगळे तुम्हाला साथ द्यायला होते. एका काळात अर्ध गाव म्हणजे 1% गाव आम्ही एका इकडे होतो. 3% गाव एका इकडे होतो. आम्हाला मतच देत नव्हते. पण जेव्हापासून यांनी भाग घेतला राजकारणात तेव्हापासून गाव एकवटलं. अच्छा आता तुमचं काय ग्रामपंचायत वगैरे काय आता ग्रामपंचायत आहे सोसायटी आहे. अच्छा आमची सोसायटी ते 25 वर्ष येऊ दिली नाही त्यांनी. ग्रामपंचायतचा सरपंच होऊन गेला 25 वर्ष गावचा तायडे. बोर्डावरही नाव नाही पाहिजे म्हणजे अशी एक कहाणी होती आमच्या गावची. तायडेचं नाव बोर्डावरही नाही पाहिजे. अच्छा पण जेव्हापासून हे झाले तेव्हापासून मग सगळ्या सरपंचही झाले. आता 3री टर्न आहे आणि सोसायटीची 3री टर्न आहे. असा स्वभाव मिळव आहे. म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं की एक वेळेला की गावात तायडे नावाची पार्टी नाही पाहिजे सरपंचाची. पण आज अशी परिस्थिती आहे की आज तायडेशिवाय म्हणजे असं एकवटून टाकलं की सरपंच ग्रामपंचायत तुमच्या जवळ आहे. मला माहित झालं विरोधकच राहायला नाही शिल्लक खोल्याच्या अंदर विरोधक शिल्लक राहायला नाही. म्हणजे एवढं व्यक्तिमत्व सुंदर आहे चंदनाच्या झाडासारखं एवढं निर्मळ आहे की विरोधक ठेवला नाही म्हणजे आहेच नाही. सगळे विरोधक आपले आहे.
मला सांगा दादा, आता ग्रामपंचायत किती वर्ष झाली तुमच्याकडे आहे आणि किती वर्ष झाले? आमच्याकडे कमीत कमी ग्रामपंचायत 20 वर्षापासून आहे. कोण आहे सरपंच? सरपंच आमच्या ह्याच आहे, वसुंधराबाई, त्यांच्या पत्नी प्रवीण भाऊ. किती वर्षापासून? तिसरा टर्न आहे. 15 वर्षापासून सरपंच आहे वसुंधराताई प्रवीणराव तायडे, म्हणजे प्रवीण भाऊच्या सौभाग्यवती. वसुंधरा उर्फ अश्विनी ह्या 25 वर्षापासून, सॉरी 15 वर्षापासून सरपंच आहे आणि 20 वर्षापासून ग्रामपंचायत हे एकवटलेली आहे. म्हणजे जो टाकान तो, हा पटला तो पटला तो, काही याचा काही त्याचा करून अशी आजपर्यंत चाललेली यांची गावातली राजवट. आता मला सांगा, गावातली राजवट हे तर चालली, आता आमदार झाले, हे आमदाराचा म्हणजे इथपर्यंत कसे काय गेले? जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा अनेक साऱ्या निवडणुका असतात, याच्यामध्ये कसे काय गेले? पहिल्यापासून असंच घडलं गावापासून. जेव्हा सरपंच झाले तेव्हा पूर्ण गाव म्हणे का याचा सरपंच होतच नाही, शिटा येत नाही. एकाएकी एकदम 9 पैकी 7 शिटा आल्या. अच्छा, तेव्हा तसंच झालं. म्हणजे एक देवाची हे कृपा शक्ती म्हणा. त्याच्यानंतर मग ते मनसेमध्ये जिल्हाध्यक्ष होते, तेव्हा सुद्धा उभं होतो आम्ही. तर थोडंसं आम्ही कॅच केलंय पूर्ण सर्कल, थोडंसं माहिती झाली, म्हणजे ओळख होती. ओळख नव्हतीच आमची, पण मनसेमध्ये गेल्यानंतर थोडीशी उभं राहिल्यानंतर ओळख झाली. त्याच्यानंतर पडल्यानंतर मधून उभा, म्हणजे विलक्षणचा असा म्हणजे छंद होता त्यांना राजकारणाचा. पहिल्यांदा मनसेमध्ये असताना जिल्हा परिषदला उभे होते म्हणते आणि ते पडले. त्याच्यानंतर समोरची कारकीर्द कशी चालली? त्याच्यानंतर मग आपले जिल्हा परिषद निवडणूक आली. मग उभं राहतं बा, आणखी उभं राहता रती लोक होते, विजू काळे सारखे, बाबूरावजी गावंडे सारखे अपोजिट मध्ये. पण त्यांच्या अपोजिट मध्ये कसं बा, कोणाला असं वाटतं का नाही हे पडते विजू काळे समोर काय टिकते बा, हे रती मारती लोक आहे. असं करता करता मग ते जमलो, निवडून आले. तेव्हाही असंच झालं आणि आता सुद्धा तसंच झालं. आताही त्यांच्या समोर समजा रती मारती बच्चूभाऊ सारखे लोक होते, बबलू भाऊ सारखे होते, त्यांच्या याच्यातून ते निघून गेले. म्हणजे त्यांचं एक असं म्हणा की व्यक्तिमत्व आणि देवाची कृपा आणि लोकांची आशीर्वाद हे त्यांच्या सोबत आहे. दादाचं म्हणणं आहे की लोकांचा आशीर्वाद, देवाची कृपा याच्यामुळं आजपर्यंत त्याचं राजकीय जे राजवट होती, हे सगळं मतदारसंघ म्हणा की ग्रामपंचायत म्हणा की जिल्हा परिषद म्हणा, हे सगळं मायामोहनी सारखं एकवटून सगळ्या गोष्टी आपल्या हाती आल्या. हा जनतेचा आशीर्वाद आणि देवाची कृपा हे होते त्यांचे भाऊ. आता आपण अजून एका पुतण्याकडे जाऊ. त्यांचं नाव आहे जयकृष्ण भाऊ तायडे. हे त्यांचे वडील. 2021 मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. आपल्यासोबत आहे त्यांचे लाडके पुतणे जयकृष्ण दादा हरिभाऊजी तायडे. दादा, मला एक सांगा, त्यांची राजवट आणि तुमच्यासोबत तर समजा तुम्ही लाडाचेच आहे, तर तुम्ही त्यांच्या आठवणी सांगा. 2006 पासून ते आले. 2006 मध्ये पहिले ते मनसेवर जिल्हा परिषद निवडणूक लढले. तेव्हा त्यांना जवळपास 2000 मतं या मतदारसंघातून. किती मतं होते? 2000 मतं या मतदारसंघातून असदपूर जिल्हा परिषद सर्कल मधून पडले होते. 2006 पासून. 2010 पासून आम्ही ग्रामपंचायतीमध्ये उतरलो. अच्छा. तेव्हा अभिजित पाटील तायडे ही ग्रामपंचायत सदस्य होते, मी होतो आणि बाकी काही आम्ही 4 जण निवडून आलो. अच्छा, 4 जण, 9 मध्ये 4 जण. म्हणजे अपोजिशन तयार झाली. अपोजिशन फार तयार होती, फार स्ट्रगल करून ते इथपर्यंत आले आहे. फार त्याचा संघर्ष आहे. फक्त आम्ही 4च लोक निवडून आलो होतो. तेव्हा SC सरपंच होता. तो SC सरपंच आम्ही एक सरपंच 2.5 वर्ष ठेवला, दुसरा 2.5 वर्ष ठेवला. असं करत करत आम्ही मग 2015, 2020 असं निवडणूक लढत आलो. तर त्याच्यानंतर काकूच सरपंच आहे. एकच वेळा फक्त SC सरपंच झाला आमच्या कारकिर्दीत. आपल्या नंतर मग अश्विनीताईच सरपंच आहे.
एवढे लोक सरपंच आहे, पण हे सगळे तर एकवटूनच टाकलं म्हणजे तुमचं गाव, ते तर सांगून राहिले होते. हो ना, मग आता तर झालंच आहे ना. हा. आता तर सगळं आता नाही, आता आमदार झाल्यावर नाही, मी 20 वर्ष अगोदर. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर तर ते झालंच आहे ना, एकवटलंच आहे ना सगळं गाव. अच्छा अच्छा. पण 2006 मध्ये आपण पडलो होतो निवडणूक हो मनसेच्या वेळेस. हो. त्याच्यानंतर आपण डबल उभं राहिलो हम्म, भाजपावर. हम्म, भाजपावर आपण निवडून आलो, त्याच्यानंतर गाव एकवटलंच आहे. हम्म. आणि दादा, त्यांच्या काही सवयी असतील किंवा त्यांचा काही एखादा मजेदार किस्सा असेल तर आम्हाला सांगा. तर ते सगळ्यात महत्वाचं हे होतं क्रिकेट. क्रिकेट. क्रिकेट हा. सगळ्यात जास्त ते क्रिकेट खेळत होते. आम्ही माझ्या गावात फार राजकारण होतो. हा. 1995-96 मध्ये हम्म, जेव्हा मी जय भवानीत खेळत होतो, म्हणजे मी ते विरोधी पार्टी. हा. आज ते मी विरोधी पार्टी टीम. टीम, हम्म, पण ते पार्टीच विरोधी होती. हम्म. तेव्हा मी तिथं खेळत होतो, तेव्हा आमचे भांडणं झाले होते. तेव्हा आम्ही प्रवीण बोले अमरावतीतून आणलो होतो खेळासाठी. अच्छा सांगा, जागृती टीम मध्ये खेळायला आणलो होतो. म्हणजे अच्छा. आमच्या गावात 2 टीम होत्या. प्रवीण दादा बॉलर होते, बॅट्समन होते, ऑलराऊंडर होते. दोन्ही होते, दोन्ही All-rounder होते. ऑलराऊंडर होते. हा. दोन्ही होते, बॉलरही होते आणि बॅट्समन. बॉल तर तुम्ही खेळू नाही शकत हो, एवढा फास्ट टाकत होते ते. सांगा मग. अच्छा अच्छा. हा. तुम्ही खेळू नव्हते शकत. हम्म. मग त्यांना अमरावतीहून तुम्ही खेळायला आणलं. नंतरचा किस्सा. अरे लय कठीण काम आहे. नंतरचा किस्सा, बॅटलेटची अपील, हा. सारा खेळ्यात जर काय इंटरनॅशनल नियम जर लावल्या जातील खेळ्यात, हा. तर कसं होणार आहे सांगा, भांडणच होणार आहे ना. अशी मजाक सांगूच नाही शकत भाऊ. सगळं आहे, लयच बेकार काम आहे ते. पण ते एक दयाळू व्यक्तिमत्व आहे. कोणी जरी लढत आलं असेल तर इथून हसतच गेला. बरोबर. असं कधीच झालं नाही की प्रवीण तायड्यानं बा कोणाला मदत केली नाही, अच्छा. असं कधीच होणार नाही. भाऊ, घराची परिस्थिती पाहता. घराची परिस्थिती जाऊ द्या, हे तर घर असंच अजूनही काय माहित 2 वर्ष राहते की 1 वर्ष राहते तर हे कोणालाच माहित नाही. ते आतापर्यंतही भाड्यानंच होते अच्छा. आणि आजही तेच परिस्थिती आहे त्याची. पण जो माणूस लढत इथं आला तो हसत गेला, एवढंच मला माहित आहे. चला मग, त्यानं असं कधीच झालं नाही की त्यानं त्याला नाही म्हटलं बा. दिनाचा दयाळू म्हणून एक दादांनी ओळख सांगितली आपल्याला, आणि हे त्यांचं जुन्या पद्धतीचं घर मी तुम्हाला दाखवू. एकदम ओल्ड, म्हणजे नक्षीदार घर, जुनं आहे, पाटलाचं घर आहे. आमच्या इकडे पाटील म्हणजे ब्रँडच आहे एक, पण जुन्या पद्धतीचं घर, सगळ्या गोष्टी. त्यांचं लग्न कोणत्या वर्षी झालं? 2006 मध्ये सर, 2006 मध्ये लहानसा गोळ होतं, पाय ठेकाली लागत. एवढं परिस्थिती. आणि अपत्य 2 मुली. 2 मुली. 2. अजून आपण गावकऱ्यांची भेट घेऊ, अजून बाकी लोकांची भेट घेऊ. आम्ही सोबत होतो. एका ठिकाणी झोपत होतो. झोपता झोपता काय झालं की आमची हसी मजाक अशी चालत राहील. मग असा विषय निघतच आहे. मग आता आपण जीवनात काय करायचं. आम्ही असं लहानपणी मग ठीक आहे, तू काय करतं बा जीवनात. मी म्हणू मी लालू प्रसाद यादव सारख्या म्हशीच घेईन. म्हशी घेईन. बर, तुम्ही काय करा, तू काय करा बा, अरे सरेच बोला. तर मी शरद पवार सारखाच होईल, मुख्यमंत्री होईल. मग असं करता करता ते जिद्द होती राजकारणाची त्यांना, आणि मला जिद्द माझ्या नशिबात ते आलं का मला बसशील आहे माझ्याकडे 2. म्हणजे योग ते त्यावेळेचे. आणि एक दिवस असा वेळ आला होता की मी मरता वाचलो त्यांच्यामुळं. झोपत असताना झोपलो आणि ते असे जागी होते, म्हणजे फिरायला गेले कुठे. तिकडून येताना माझ्या दुलेत साप गेला, एवढा साप. तर त्यांना ते शपूट दिसलं जाताना. मी झोपलो होतो, काळा साप होता. ते एकदम आल्याबरोबर उठ तिकडून नाही, त्यानं ओढलं मला ते बाजून. काय झालं, काय काही नाही म्हणे, थांब. मग ते माणूस होते एक नामदेवराव दाभाडे म्हणून, इथं बसतच होते. ते टीव्ही पाहिले 10 वाजेपर्यंत. दाभाडे होते ते त्यांना बोलावलं. ते दुले काढून पाहतो तर एवढा साप मस्त पुंड्या करून बसला होता. अच्छा. प्रेक्षकांना मी आनंदाचे क्षण सांगू इच्छितो की दादाशी जे बोलले की तुला काय बनायचं, त्यांनी हे बोलले की मला म्हशी, लालू प्रसाद यादव सारख्या म्हशी घ्यायच्या आहे.
आणि ते स्वतः बोलले की शरद पवार सारखं मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. म्हणजे आज ते त्यांच्या पावलावर खरे उतरून राहिले आणि समोर आता समोरचे आपण तर काही पाहिले नाही, पण व्यक्तिमत्व जर चांगलं असेल तर समोर त्याच गोष्टी घडणार आहे की जे आपण विचार केलेला आहे. परत आपण जाऊ जयकृष्ण दादाकडे. एक गोष्ट ऐकायला त्यांची एक मजेशीर मजेची गोष्ट अजून दुसरी त्यांची अशी एक एक त्यांची हे काढतो म्हणजे असं त्यांना तर हाती म्हणजे हेच होता. मग बोला आता त्यांना नेहमी हे करायचं हाताची मजा काय कसं काय गोष्ट सांगतो म्हणे तबला पेटी भांडण सांगतो म्हणे. म्हटलं कसं काय मग काय म्हणते म्हणे पेटी काय म्हणते म्हणते पहिले माय 10 रुपये देना हा मग पेटी चाटी आपलं चाटी काय म्हणते म्हणे देऊन टाक. तो पकवास काय म्हणते दिन तर दिन नाही तर नाही दिन तर दिन अशा